नमस्कार, तुमचं एमपीएससी चॅलेंजर्स या ऑनलाईन अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती परत एकदा स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक विशेष महत्त्वाचा गोष्ट बघणार आहोत, तर ती म्हणजे काय, तर नवीन जो सिलेबस आलेला आहे कृषी सेवकसाठी त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। विशेष महत्त्वाचं म्हणजे तलाठीची परीक्षा बघता, वनरक्षकाची परीक्षा जी आहे ती बघता, नंतर नगर परिषद ह्या ज्या काही परीक्षा आहेत आणि त्या आलेल्या आहेत, तर त्याच्यासाठी जे अप्लाइड फॉर्म आहेत म्हणजे तुम्ही फॉर्म जे भरलेले आहेत तर त्याचा जो रेशिओ आहे तो जवळपास किती आहे, एका जागेसाठी 300 पोरं आहेत, एका जागेसाठी 300 पोरं आहेत। परंतु जे ॲग्रिकल्चरचे माझे बांधव आहेत किंवा ॲग्रिकल्चरचे जे काही ग्रॅज्युएट्स आहेत त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे कृषी सेवकची। बघा, मग कृषी सेवकचं बऱ्याच दिवसापासून चालू आहे की ही ॲड कधी येणार आहे, नोटिफिकेशन कधी येणार आहे। सगळ्याच्या मनात एक धास्ती बसलेली आहे की या ॲडबद्दल काही शाश्वती नाही आहे। त्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा, या आठवड्यामध्ये साधारणतः या 5 ते 7 दिवसात तुम्हाला ही ॲड 100% बघायला भेटणार आहे। कारण आता सरकार किंवा जे आपलं याच्या पाठीमागील जे काही तुमचे वर्कर्स आहेत किंवा जे काही तुमच्या ऑथॉरिटीज आहेत ते याकडे चांगलं एक व्यवस्थित लक्ष देत आहे। महत्त्वाचं म्हणजे या 5 ते 7 दिवसांमध्ये आता 17 तारखेपासून तर 17 ऑगस्टपासून तर ते 14 सप्टेंबरपर्यंत तुमची तलाठीची परीक्षा चालणार आहे। तर मग तलाठीची परीक्षा झाल्यावर जे काही ॲग्रिकल्चरचे बांधव असतील ते तलाठीची पण तयारी करत असतील, सोबत नगर परिषद असेल, जिल्हा परिषद असेल, नंतर तुमचं वनरक्षक असेल। आता वनरक्षकाची एक्झाम तर झालेली आहे, सोबत आता तलाठीची एक्झाम येऊन ठेपलेली आहे। तर मग तलाठीचा अभ्यास करता करता तुमचा जवळपास 60% 40% अभ्यास या ठिकाणी झालेला आहे। उरलेला जो काही अभ्यास आहे तो तुम्हाला कशाचा करावा लागणार आहे, तर तुम्हाला ॲग्रिकल्चरचा करावा लागणार आहे। तर मग ॲग्रिकल्चरचा अभ्यास करत असताना महत्त्वाची गोष्ट काय की तुम्हाला ऑथेंटिकेट मटेरियल पाहिजे। डिप्लोमावाले जे काही स्टुडंट आहेत त्यांना मराठीतून पाहिजे, जे ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट्स आहेत त्यांना इंग्लिशमधून पाहिजे। तर आपण त्या दोन्ही बाजू लक्षात घेता मराठीत सुद्धा आणि इंग्रजीमध्ये सुद्धा दोन्हीही लँग्वेजमध्ये आपण हा कोर्स लॉन्च करत आहोत। तर याच्यामध्ये महत्त्वाचं काय, सगळ्यात महत्त्वाचं म्हटल्यानंतर तुम्हाला जे काही तुम्हाला कंटेंट प्रोव्हाइड केलं जाईल ते बायलँग्वेज असेल, म्हणजे मराठीत पण असेल आणि इंग्लिशमध्ये पण असेल। त्याच्यामुळे डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना इंग्लिशचं कळत नाही आणि इंग्लिशच्या विद्यार्थ्यांना किंवा ॲग्रिकल्चरचे विद्यार्थी आहेत त्यांना मराठीचं कळत नाही, असला कुठलाच भाग या ठिकाणी होणार नाही आहे। आणि ॲग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांनी विशेष करून या संधीचा लाभ घ्यायचा आहे। कारण तुम्ही बघितलं असेल कृषी सेवकची जी ॲड आहे ती आता 3 ते 4 वर्षानंतर एकदा आलेली आहे। समोर आपण भवितव्यामध्ये किंवा भविष्यामध्ये सांगू नाही शकत की ॲड कधी येणार आहे, तर त्यासाठी ही जी सुवर्ण संधी आलेली आहे, हे जे एक तुमच्यासाठी दार उघडलेलं आहे, या दाराच्या आत तुम्हाला प्रवेश करायचा की नाही हे मी तुमच्यावर सोडून देतो। आणि जर कधी तुम्ही या कोर्सला जॉईन केलं, आणि मी असं नाही म्हणत की 100% की बाबा तुम्ही कोर्सला जॉईन केल्यानंतर तुमचं सिलेक्शन होईलच, कारण ती एक पर्सनल हॅबिट पण असते, आपली एक जबाबदारी असते की नाही यार कोणीतरी शिकवतंय मग आपण त्यातून काहीतरी शिकतोय आणि ते आपल्याला प्रेझेंट करायचं असतं। हे 2 वे कम्युनिकेशन चालणार आहे आपल्या याच्यामध्ये। तुम्ही ॲपमध्ये पण यासोबत जे काही आपले टीचिंग फॅकल्टी आहे, मी तुम्हाला समोर गेल्यानंतर इंट्रोडक्शन दिलंच की कोणकोणती टीचिंग फॅकल्टी आहे, कशी आहे। माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की जे काही गोरगरीब पोरं आहेत, जे चांगल्या प्रकारे असं कोचिंग लावू शकत नाही किंवा अफोर्ड करू शकत नाही, त्यासाठी आपण अत्यंत कमी किमतीमध्ये हा कोर्स ठेवलेला आहे। सोबतच 15 ऑगस्टला ऑफरसुद्धा असणार आहे, तर त्या ऑफरचा तुम्ही अवश्य लाभ घेऊ शकता। नंतर आता जो महत्त्वाचा मुद्दा आहे ज्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ तयार करत आहोत, तर बघा महत्त्वाचं म्हटल्यानंतर आपल्याला या ठिकाणी नवीन सिलेबस आलेला आहे आणि या नवीन सिलेबस कशा प्रकारे आहे आणि काय आहे याच्यावरती आपण आज चर्चा करणार आहोत। तर सिलेबसला हात घालण्याच्या अगोदर आपण याच्या अगोदर बघितलेलं आहे की तुमची प्रश्नांची मार्किंग किंवा प्रश्न किती असतील आणि त्याला मार्क्स किती असतील। मागे मी थोड्या दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकलेला होता, त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चरचे क्वेश्चन्स कमी झालेले आहेत, परंतु त्याचं वेटेज जे आहे किंवा त्याचा जो व्याप आहे तो तेवढाच राहिलेला आहे। बघा, या ठिकाणी कृषी सेवक लेखी परीक्षा करता त्या पदासाठी विज्ञापित सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता चाचणी मराठी व इंग्रजी भाषा विचारात घेऊन कृषी सेवक पदासाठी लेखी परीक्षेचा पाठ्यक्रम म्हणजे सिलेबस काय असणार आहे, तर बघा सामान्य ज्ञान जे आहे, एक मिनिट, हां, सामान्य ज्ञान हे याची याला काय झालंय, आता असं होतं, याला असं होतं, हां बघा सामान्य ज्ञान जे आहे त्याचे किती प्रश्न राहणार आहेत, 20 प्रश्न, बुद्धिमत्ता 20 प्रश्न, मराठी 20, इंग्रजी 20, हे टोटल किती प्रश्न झालेत, 80 प्रश्न। टोटल किती झालेत, 80 प्रश्न। सेम इंग्लिशवाल्यांना तर एवढं तर कळत असेल मराठीमध्ये कोणकोणते सब्जेक्ट आहे आणि किती किती तुम्हाला मार्क दिले आहेत। हे एक म्हणजे इंग्लिशमध्ये तुमचं सांगायचं म्हटलं तर जनरल नॉलेजला 20 मार्क आहेत, इंटेलिजन्स टेस्टला 20 मार्क, मराठी लँग्वेजला 20 मार्क आणि इंग्लिश लँग्वेजला तुमचे 20 मार्क आहेत। आता हे झालं 80 मार्काचं। मग उरलेले जे तुमचे 120 मार्क आहेत, उरले जे 120 मार्क आहेत, तर ते 120 मार्क जे आहेत ते आहे फक्त तुमचे ॲग्रिकल्चरचे। ते कशाचे आहेत, ॲग्रिकल्चरचे। ते आपण समोर गेल्यावर बघू। बघा, कृषी
सेवक लेखी परीक्षेकरता त्या पदासाठी विद्यापीठ शैक्षणिक अर्हता व कृषी सहाय्यक पदांची कर्तव्य जबाबदाऱ्या विचारात घेऊन कृषी सेवक पदासाठी लेखी परीक्षेचा पाठ्यक्रम हा जवळपास किती असणार आहे 60 प्रश्न. याच 60 प्रश्नांना 120 मार्क्स असणार आहेत. किती 120 मार्क्स असणार आहेत. म्हणजे ते पहिले 80 आणि हे 120 म्हणजे टोटल जी परीक्षा आहे ती किती होणार आहे 200 मार्काची असणार आहे. किती मार्काची असणार आहे 200 मार्काची असणार आहे. आणि प्रश्नांचा विचार कधी केला तर 80 तुमचे ते प्रश्न आणि 60 तुमचे ॲग्रिकल्चरचे प्रश्न म्हणजे टोटल 140 प्रश्न 200 मार्क आणि वेळ असणार आहे याला 2 तास. किती वेळ असणार आहे 2 तास. सर हे तर तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, परंतु आता कालचा जो अध्यादेश निघालेला आहे किंवा कालचा जो सिलेबस आलेला आहे त्याच्यामध्ये महत्त्वाच्या ठळक गोष्टी ह्या होत्या, त्याच्यामुळं असं वाटलं की ह्या गोष्टी सांगून द्याव्यात. नेक्स्ट बघा या ठिकाणी आपण आता बघणार आहोत मृदाशास्त्र आणि व्यवस्थापन म्हणजे तुमचं सॉइल सायन्सचं मॅनेजमेंट. म्हणजे सॉइल सायन्सवरती कोणकोणत्या विषयांवरती किंवा कोणकोणत्या टॉपिकवरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जाणार किंवा प्रश्न विचारले जाणार आहेत तर त्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. बघा लक्ष द्या, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण मृदाशास्त्र किंवा जमीन व्यवस्थापनाचे स्वाभाविक गुणधर्म हे आपण याच्यामध्ये बघणार आहोत. यालाच इंग्लिशमध्ये काय म्हटलं तर नॅचरल प्रॉपर्टीज ऑफ लँड म्हणजे तुमच्या सॉइलच्या प्रॉपर्टीज बघणार आहोत आपण. त्याच्यामध्ये फिजिकल प्रॉपर्टीज असतील, बायोलॉजिकल प्रॉपर्टीज असतील किंवा तुमच्या केमिकल प्रॉपर्टीज असतील, या सगळ्या आपण बघणार आहोत. म्हणजेच जमिनीचे प्राकृतिक व भौगोलिक गुणधर्म, जमिनीचा पोत, घडण, रचना, घनता, पोकळी किंवा सच्छिद्रता, रंग, स्थिरता, तापमान किंवा उष्ण तापमान, जमिनीचे रासायनिक गुणधर्म, जमिनीचा सामू म्हणजे तुमचा पीएच, जमिनीचा सामू म्हणजे काय असतो पीएच, विद्युत वाहकता, सेंद्रिय कार्ब, नंतर मुक्त चुनखडी, मातीतील कलील, आघात, प्रतिबंधक, योग्यता इत्यादी ह्या गोष्टी आपण कशामध्ये बघणार आहोत सॉइल सायन्समध्ये बघणार आहोत. सोबतच जमिनीचे जैविक गुणधर्म म्हणजे त्याच्या बायोलॉजिकल प्रॉपर्टीज, त्याच्यामध्ये सूक्ष्म जीवाणू, नंतर त्याचे उत्पादन म्हणजे हे कशा प्रकारे आपण कोणकोणते टॉपिक आहे त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा आपल्या कोर्समध्ये आपण चांगल्या प्रकारे एक इन्क्लूड करून किंवा एक कंबाईल करून किंवा कंपायलेशन करून तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. त्याच्यामुळे तुम्हाला या कोर्सच्या व्यतिरिक्त दुसरी कोणती गोष्ट वाचायचं काम पडणार नाही, मला तरी पर्सनली असं वाटतंय. आणि हे बघता कारण IBPSचा मला बऱ्याच वर्षांचा अनुभव आहे म्हणजे जवळपास 2-2.5 वर्षापासून मी शिकवतोय, तर मला हे चांगल्या प्रकारे माहिती आहे की IBPS कशा प्रकारे प्रश्न फिरवतं आणि कशा प्रकारे प्रश्न विचारतं. ठीक आहे, सेमच तुमचं सॉइल सायन्सचं मॅनेजमेंट किंवा सॉइल सायन्समध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत तर बघा बायोलॉजिकल प्रॉपर्टीजमध्ये सॉइल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, देअर रिलेशनशिप विथ प्रोडक्टिव्हिटी म्हणजे बघा या ठिकाणी तुम्ही कोणत्या गोष्टींचा रिसर्च करणार आहे. आता रायझोबियम असतो, कोण असतो रायझोबियम असतो म्हणजे सिम्बायोटिक अँड नॉन सिम्बायोटिक असोसिएशन. आता त्यांनी काय सांगितलंय की तुम्हाला पिकांशी रिलेटेड जे काही तुमचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत म्हणजे काही जीवाणू आहेत किंवा तुमचे आपल्याला काय म्हणते त्याला मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा सूक्ष्म जीवजंतू आहेत त्यांचं रिलेशन पिकांसोबत कसं आहे त्याच्यावरती ते प्रश्न विचारू शकतात. तर मग आपल्याला ह्या गोष्टी अभ्यासनाची व्यवस्थित गरज लागेल. नंतर अवेलेबल न्यूट्रिएंट, मग आपण न्यूट्रिएंटचं क्लासिफिकेशन बघणार. आपण काय बघणार न्यूट्रिएंटचं क्लासिफिकेशन, सॉइल अँड देअर इफेक्ट ऑन अवेलेबिलिटी, इसेन्शियल न्यूट्रिएंट फॉर प्लांट, मेजर, सेकंडरी, नंतर त्याच्यामध्ये मेजर मायक्रोन्यूट्रिएंट, मायनर मायक्रोन्यूट्रिएंट कोणते आहेत, प्रायमरी कोणते असतात, सेकंडरी कोणते असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत आणि हे सिलेबसमध्ये त्यांनी इन्क्लूड केलेलं आहे. नेक्स्ट समोर बघा काय सांगितलंय की जमिनीतील पाण्याचे प्रकार म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये सॉइल वॉटर, या ठिकाणी काय विचारलंय त्यांनी सॉइल वॉटर, फंक्शन ऑफ वॉटर, वॉटरचं फंक्शन काय असतं प्लांटच्या दृष्टिकोनातून त्याच्याबद्दल सुद्धा ते विचारू शकतात. नंतर इनफ्लो अँड मुवमेंट ऑफ सॉइल म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये पाण्याची मुवमेंट कशी होते म्हणजे तुमचं सिपेज असेल, काय असेल सिपेज किंवा पर्कोलेशन असेल, पर्कोलेशन किंवा तुमचं इन्फिल्ट्रेशन असेल, इन्फिल्ट्रेशन. तर या गोष्टींवरती प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त असतात. नंतर काय सांगितलं त्यांनी रिटेन्शन ऑफ वॉटर, सॉइलमध्ये वॉटरचं रिटेन्शन कसं होतं म्हणजे फ्लॅसिडिटी. नंतर स्टॅटिक पोझिशन ऑफ सॉइल वॉटर, सॉइल वॉटर लॉस अँड वॉटर सायकल, युनिव्हर्सल सॉइल लॉस इक्वेशन, युनिव्हर्सल सॉइल लॉस इक्वेशन याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. यालाच आपण जेनिज इक्वेशन म्हणतो. काय म्हणतो जेनिज इक्वेशन. तर त्या गोष्टी विचारल्या जाऊ शकतात. नंतर कल्टिवेशन ऑफ लँड इट्स टाईप म्हणजे तुमचे सॉइल आणि सॉइलचे टाइप्स, त्याचे युजेस, कल्टिवेशन ऑफ लँड इट्स पर्पज फॉर कल्टिवेशन, टाइप्स ऑफ कल्टिवेशन वर्क, व्हेरियस टूल्स रिक्वायर फॉर इट म्हणजे टिलेज सुद्धा. काय रे बाबांनो टिलेज, मी तुमचा याच्यावरती एक लेक्चर घेतलेलं आहे
तुम्ही जर कधी लेक्चर बघितलं नसेल तर ते एवढं लेक्चर बघून कधी घेतलं तर तुमचं टिलेज कम्प्लिटली म्हणजे तुम्हाला टिलेजमधला कुठलाच मुद्दा असा राहणार नाही की तो कळणार नाही. तुम्ही ते लेक्चर नंतर बघू शकता. या ठिकाणी त्यांनी सांगितलंय जमिनीची मशागत, तिचे प्रकार, अवजारे व त्यांचा उपयोग, जमिनीची मशागत, तिचे मशागतीचे उद्देश म्हणजे त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, म्हणजे टिलेजच्या ऑब्जेक्टिव्ह वरती पण ते प्रश्न विचारू शकतात असं त्यांचं म्हणणं आहे. मशागतीच्या कामाचे प्रकार व त्यासाठी लागणारी निरनिराळी अवजारे, म्हणजे बघा टिलेजसाठी आपण टिलेज कोणकोणतं करतो आणि टिलेजसाठी कोणकोणते इम्प्लिमेंट्स वापरतो त्याच्यावर सुद्धा ते प्रश्न विचारू शकतात. नंतर माती परीक्षण म्हणजे तुमचं सॉइल टेस्टिंग आणि सॉइल टेस्टिंगचे ऑब्जेक्टिव्ह किंवा सॉइल टेस्टिंगसाठी आपण सॉइल टेस्टिंग कशी करतो, त्यासाठी आपल्याला किती खोलीपर्यंत खड्डा घ्यावा लागतो, तुमच्या एका हेक्टरमधून जर कधी तुमचे ॲग्रिकल्चर क्रॉप असतील तर किती माती जमा करावी लागते, हॉर्टिकल्चर क्रॉप असतील तर किती माती जमा करावी लागते, किती किलोमध्ये असतात, तर त्या गोष्टी विचारल्या जाऊ शकतात. समोर नंतर जमीन व्यवस्थापन, याच्यामध्ये लँड मॅनेजमेंट, लँड इरोजन, कॉजेस ऑफ इरोजन, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता. याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बघा या ठिकाणी त्याने सांगितलंय कोरडवाहू क्षेत्राची व्यवस्था. कारण बघा महाराष्ट्रामध्ये कधी बघितलं तर असा काही क्षेत्र आहे त्या ठिकाणी एकदम कोरडवाहू जमीन आहे किंवा काही ठिकाणी एकदम जास्त पाऊस पडतो, म्हणजे मीडियम स्वरूपाचा पाऊस तुम्हाला या ठिकाणी विदर्भामध्ये थोडाफार प्रमाणात बघायला भेटतो. परंतु इकडे कधी आलं मराठवाड्यामध्ये तर इकडे कोरडवाहू शेती आहे, बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्याला शेती कशी बघायला भेटते, कोरडवाहू बघायला भेटते. त्याच्यामुळं याच्यावरती प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त असतील. नंतर पाणलोट क्षेत्राचा कोरडवाहू शेतामधील सहभाग, म्हणजे कशा प्रकारे तुमच्या शेतामधले जे काही पॉइंट्स आहेत ते कशा प्रकारे किंवा शेततळे आहेत तुमच्या या क्षेत्राचा विकास करू शकता, त्याच्यावर सुद्धा ते प्रश्न विचारू शकतात. नंतर पाणलोट क्षेत्राच्या पिकासाठी सामाजिक वनीकरण, मृदा संधारण विभाग, फलोद्यान विभाग, सेवाभावी संस्थांचा सहभाग. नंतर जमिनीचा आणि पाणी देण्याचा संबंध, पाणी देण्याच्या पद्धती, हे आत्ता रिसेंटली लेक्चरमध्ये झालेलं आहे. आपलं लेक्चर बघून घ्या, ते इरिगेशनचं लेक्चर आहे, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. इरिगेशन म्हणजे तुमच्या सिंचन पद्धती आपण चांगल्या आणि डीपली अभ्यासलेल्या आहेत, ते तुम्ही लेक्चर बघू शकता. तुषार सिंचन बघितलं होतं, ठिबक सिंचन बघितलं होतं, बायोल सिंचन पद्धती, या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. आणि हेच इंग्लिशमध्ये दिलेलं आहे, जे काही ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट्स आहेत ते इंग्लिशमध्ये याच्यासाठी बघू शकतात. नंतर पीक संवर्धन, क्रॉप प्रोटेक्शन किंवा आपण त्याला काय म्हणू शकतो, क्रॉप एनरिचमेंट म्हणू शकतो. पीक संवर्धनामध्ये कोणकोणत्या गोष्टी अभ्यासायच्या आहेत किंवा कोणकोणत्या गोष्टी अभ्यासनजन्य आहेत. बघा पीक संवर्धनमध्ये पिकांचे वर्गीकरण, क्रॉप क्लासिफिकेशन आपलं झालेलं आहे, आपण बघितलेलं आहे, यूट्यूबवरती त्याचं सेशन आहे. हवामान आणि हंगाम हे पण बघायचं आहे आपल्याला, म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ क्रॉप, क्लायमेट आणि सीझन, क्लायमेट आणि सीझनमध्ये काय डिफरन्स असतो किंवा क्लायमेट आणि तुमचं त्याला काय म्हणतो आपण वेदर, याच्यामध्ये काय डिफरन्स असतो, या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. नंतर बियाणांचे गुणधर्म, बियांच्या उगवण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी, पिकाच्या वाढीसाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी, जमीन, पाणी आणि हवामान. नंतर तृणवर्गीय पिके, कडधान्यवर्गीय पिके, गळीत धान्य पिके, हिरवळी खताची पिके, म्हणजे क्रॉपचं जे क्लासिफिकेशन आहे, म्हणजे सिरियल, पल्सेस, ऑइल सीड आणि तुमचे फॉरेज क्रॉप, याच्यावरती सुद्धा ते प्रश्न विचारू शकतात. प्रश्न विचारताना कसं विचारतील की खालीलपैकी कोणता असं पीक आहे ते तृणधान्य पीक आहे किंवा कडधान्य पीक आहे किंवा तुमचं हरित पीक आहे, त्याला आपण म्हणतो हिरवळी खतांची पिके, म्हणजे आपण याला म्हणतो इंग्लिशमध्ये ग्रीन मॅन्युअर क्रॉप, याला आपण काय म्हणतो, ग्रीन मॅन्युअर क्रॉप, GMC. नंतर रोग नियंत्रणाची, कीड नियंत्रणाची सर्वसाधारण तत्वे, म्हणजे या ठिकाणी एंटोमॉलॉजीचा पण थोडासा काही भाग आहे तो याच्यामध्ये त्यांनी इन्क्लूड केलेला आहे. जैविक कीड रोग नियंत्रण म्हणजे तुमचं बायोलॉजिकल कंट्रोल मेथड, म्हणजे IPM इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट, याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. नंतर कीटकनाशके, बुरशीनाशके, कीटकनाशके म्हणजे काय बाबा तुमचे इन्सेक्टिसाइड, काय इन्सेक्टिसाइड, आणि बुरशीनाशके म्हणजे काय तुमचे फंगीसाइड. फंगीसाइड मध्ये विचारताना तुम्हाला विचारू शकतात की हे असल्या प्रकारचं एक फंगीसाइड आहे, याचं ट्रेड नेम काय आहे, हे कोणत्या रोगासाठी यूज केलं जाऊ शकतं. इन्सेक्टिसाइड असतं, जसं आपण व्हीटमध्ये वापरतो ना आपण एक हर्बिसाइड वापरतो, त्याचं नाव काय असतं, एक आयसोप्रोट्युरॉन असतं आणि एक सल्फोसल्फ्युरॉन असतं. तर सल्फोसल्फ्युरॉनला काय म्हणतात, आयसोप्रोट्युरॉनला काय म्हणतात. ज्या ठिकाणी आपण आयसोप्रोट्युरॉनला काय म्हणतो, रोनक किंवा एअरलॉन, हे त्याचं ट्रेड नेम आहे किंवा कंपनी नेम आहे, आणि सल्फोसल्फ्युरॉनचं काय असतं, लीडर असतं. तर अशा प्रकारे जे वेगवेगळे आहेत त्याचे तुम्हाला काय विचारू शकतात, ट्रेड नेम विचारू शकतात, आणि कोणत्या क्रॉपच्या कोणत्या डिसीजसाठी आपण हे यूज करतो ते विचारू शकतात, किंवा सिम्पली असं पण विचारू शकतात 4 इन्सेक्टिसाइड देतील आणि एक त्याच्यामध्ये फंगीसाइड टाकून देतील आणि विचारतील की विच ऑफ द फॉलोइंग इज फंगीसाइड, म्हणजे खालीलपैकी कोणतं फंगीसाइड आहे, तर ते ओळखता आलं पाहिजे. तर हे याच्या ठिकाणी दिलेलं आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला ह्या वरती गोष्टी सांगितल्यास त्याच इंग्लिशमध्ये पण कन्वर्ट करून सांगितलेल्या आहेत. नेक्स्ट बघा पीक संवर्धन व शेतीपूरक उद्योग.
म्हणजे क्रॉप इनरिचमेंट अँड ॲग्रिकल्चर सप्लाय इंडस्ट्री, म्हणजे ॲग्रिकल्चरशी रिलेटेड कोणकोणत्या इंडस्ट्रीज आहेत, जसे की तुमचे साखर कारखाने असतात. काय असतात रे बाबांनो? साखर कारखाने. साखर कारखाने. आता महाराष्ट्राचा विचार केला तर जवळपास किती साखर कारखाने आहेत याच्यावरती आपण एक लेक्चर घेऊ. ज्यावेळेस मी शुगरकेन क्रॉप घेईल त्याच्यामध्ये तुम्हाला या गोष्टी सांगेल मी. नंतर निरनिळ्या पीक पद्धती म्हणजे तुमच्या फार्मिंग सिस्टीम. कारण बाबांनो फार्मिंग सिस्टीम किंवा क्रॉपिंग सिस्टीम म्हणू शकतो आपण त्याला, पण याच्यामधल्या डेफिनेशन वाईज कधी गेलं तर याच्यामध्ये डिफरन्स असतो फार्मिंग सिस्टीम आणि तुमच्या क्रॉपिंग सिस्टीम मध्ये. ठीक आहे, क्रॉपिंग सिस्टीम. आणि एक प्रकार असतो तुमचा परत क्रॉपिंग पॅटर्न. कोणता असतो? क्रॉपिंग पॅटर्न. तर हे क्रॉपिंग पॅटर्न, फार्मिंग सिस्टीम आणि क्रॉपिंग सिस्टीम काय असतं, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. नंतर पिकाचे पाणी व्यवस्थापन. पाणी व्यवस्थापन म्हणजे काय? म्हणजे तुमचं वॉटर हार्वेस्टिंग म्हणू शकतो किंवा आपण मेजर ऑफ द किंवा मेजर त्याला म्हणू शकतो आपण वॉटर मॅनेजमेंट म्हणू शकतो. नंतर महत्त्व, विहिरीतील पाणी मोजणे, विहिरीची क्षमता काढणे, पिकांना पाण्याच्या वेळा ठरवण्याचे निकष, पाणी देण्याच्या निरनिराळ्या पद्धतींचा अभ्यास, म्हणजे तुमचं काय इरिगेशन आणि मेथड्स ऑफ इरिगेशन. नंतर आळंबी. आळंबी म्हणजे काय रे बाबांनो? मशरूम. आळंबी म्हणजे काय असतं? मशरूम असतं. बघा मशरूम मध्ये काय बघणार आपण? इन्फॉर्मेशन अँड प्रोडक्शन टेक्निक्स. कारण मशरूम काय बघतोय आपण? कारण आपल्याकडलं जे की हवामान आहे किंवा जे वातावरण आहे त्याच्यामध्ये, आता तुम्ही ज्यावेळेस सेलूला गेले असाल, सेलूला कधी गेले का? सेलू कोणी असेल सेलूचं, तर सेलूचं जे कृषी केंद्र आहे आम्ही त्या ठिकाणी ज्यावेळेस भेट दिली होती त्या ठिकाणी मशरूम कल्टिवेशन खूप जास्त चांगल्या प्रकारे मध्ये होतं. त्यांनी असे मस्त रूम्स बांधलेले आहेत आणि या रूममध्ये त्यांनी काय भुसा वगैरे भरून त्या ठिकाणी ते मशरूमचं प्रोडक्शन घेत असतात. नंतर समोर बघा माहिती आणि उत्पादनाचे तंत्र, खाण्यायोग्य आळंबीचा अभ्यास व वर्गीकरण. आता मशरूमचं कल्टिवेशन तर बघायचंच आहे, परंतु मशरूमचं क्लासिफिकेशन पण बघायचं आहे. काही इडिबल मशरूम असतात, काही नॉन इडिबल मशरूम असतात. आता सगळ्यात पॉप्युलर जे मशरूम आहे ते कोणतं रे बाबांनो? तर तुमचं व्हाईट बटन मशरूम. त्यालाच काय म्हणतो आपण? ॲगॅरिकस बायस्पोरस म्हणतो. काय म्हणतो? ॲगॅरिकस बायस्पोरस. तर अशा प्रकारचं जे काही क्लासिफिकेशन आहे किंवा मशरूम कल्टिवेशन हा टॉपिक IBPS AFO ला पण चांगल्या प्रकारे विचारला जातो आणि बऱ्याच 2 वर्षापासून मी ते शिकवतोय, तर मला चांगल्या प्रकारे माहिती आहे की मशरूम कल्टिवेशनमध्ये कोणकोणते मशरूम असतात, कोणकोणते मशरूम खाण्यायोग्य आहेत, टॉक्झिक मशरूम कोणते असतात आणि इडिबल मशरूम कोणते असतात. मशरूमचं जर कधी टॉक्झिसिटी झाली तर त्याच्यावरती उपाय काय करावे लागतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण या कोर्समध्ये बघणार आहोत. म्हणजे सिलेबसचा कुठलाच असा मुद्दा राहणार नाही की तो आम्ही तुम्हाला शिकवणार नाही. नेक्स्ट बघा उद्यानविद्या. उद्यानविद्या म्हणजे काय बाबांनो? तुमचं हॉर्टिकल्चर. तर हॉर्टिकल्चरवरती प्रश्न विचारण्याचा कल जास्त असतो. हॉर्टिकल्चरवरती प्रश्न विचारण्याचा कल जास्त असतो कारण याच्यामध्ये व्हेरायटीज विचारल्या जातात विविध पिकांच्या किंवा जे आपले फळपिके आहेत त्यांच्या व्हेरायटी किंवा जाती किंवा वाण त्याला म्हणतात त्या विचारल्या जाऊ शकतात. बघा उद्यानविद्या, रोपवाटिका आणि फळबाग व्यवस्थापन म्हणजे काय? तुमचं नर्सरी आणि ऑर्चर्ड मॅनेजमेंट, महाराष्ट्राच्या हवामानानुसार पडलेले विभाग, क्लायमॅटिक डिव्हिजन्स ऑफ महाराष्ट्र. आता आपण बघतो ॲग्रो क्लायमॅटिक झोन्स ACZ, हे आपण पूर्ण इंडियाचे बघत असतो, इंडियाचे. परंतु आता महाराष्ट्राचे बघण्याची गरज आहे कारण पेपर कोणता आहे? तुमचा कृषी सेवक आहे आणि तुम्हाला विचारलं कोणतं जाईल रे बाबांनो की महाराष्ट्राचे कृषी विभाग कसे आहेत किंवा कृषी हवामानानुसार जे डिवाइड केलेले विभाग आहेत ते कशा प्रकारे आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. नंतर निवड योग्य जातीची निवड, पाणी पुरवठा, बाजारपेठ म्हणजे मार्केट वगैरे किंवा व्हेरायटीज वगैरे या गोष्टी माहिती असल्या पाहिजे. फळबाग लागवड व्यवस्थापन, पाणी, खते देण्याच्या पद्धती, सेंद्रिय खतांचा निर्यातक्षम फळांच्या निर्मितीमध्ये महत्त्व, आंतरमशागत म्हणजे इंटर कल्टिवेशन किंवा इंटरटिलेज ज्याला म्हणू शकतो आपण, पाण्याचा निचरा करण्याच्या पद्धती म्हणजे ड्रेनेज सिस्टीम. कोणत्या रे बाबांनो? ड्रेनेज सिस्टीम. या ठिकाणी दिले बघा ड्रेनेज सिस्टीम आणि इंटर कल्टिवेशन या गोष्टी तुम्हाला या सिलेबसच्या कॉपीमध्ये दिलेल्या आहेत. नेक्स्ट नंतर तणांचा बंदोबस्त करण्याची पद्धत. तण म्हणजे काय रे बाबांनो? तुमचं वीड मॅनेजमेंट. त्याला आपण काय म्हणतो? वीड मॅनेजमेंट. मृग, हस्त आणि आंबे बहार. आता बघा जसं तुमचं गवा असतं, गवा म्हणजे काय असतो? तुमचा पेरू असतो. पेरूमध्ये बहार असतात म्हणजे 3 बहार असतात, मृग, हस्त आणि आंबे बहार हे 3 बहार असतात. असेच वेगवेगळ्या क्रॉपमध्ये पण बहार आहेत. तुमचा पोमोग्रॅनेट म्हणजे डाळिंबामध्ये पण आहेत, गव्हामध्ये पण आहेत आणि बरेचसे क्रॉप आहेत त्याच्यामध्ये आपल्याला बहार बघायला भेटतात. तर याच्यामध्ये फ्लावरिंग केव्हा होतं म्हणजे फुले केव्हा येतात, कोणत्या महिन्यामध्ये येतात, नंतर तुमचं हार्वेस्टिंग कोणत्या महिन्यामध्ये होतं आणि कोणता बहार कोणत्या पिकाच्या दृष्टिकोनातून चांगला आहे ज्याच्यामुळे आपल्याला मार्केट व्हॅल्यू चांगली भेटेल, तर याच्यावरती प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणजे वीड कंट्रोल बघणार आपण. नंतर फुले धारणेच्या सवयी आणि फुलधारणेवर होणारे परिणाम, हवामान, रासायनिक द्रव्य आणि अवस्था, फळांची गळ, विरळणी, परिपक्वता किंवा पक्वता, काढणी अवस्था ओळखणे म्हणजे हार्वेस्टिंग स्टेज. काढणी अवस्था म्हणजे काय बाबांनो? हार्वेस्टिंग स्टेज.
आता बघा मँगोची कोणती असते, मँगोची ज्यावेळेस मँगोला काय लागतात, शाखी लागतात, शाखी लागतात किंवा पाड 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 म्हणतात त्याला, पाडी म्हणतात असं काही भाषेमध्ये शाखी म्हणतात, शाख लागणे किंवा पाडी लागणे. म्हणजे आंबा पिकून ज्यावेळेस खाली पडतो तर त्याची काय हार्वेस्टिंग स्टेज अशी समजल्या जाते. मग बाकीचे आंबे आपण काय करू शकतो, हार्वेस्ट करू शकतो. याच्याबद्दल तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती. नंतर बघा प्रतवारी पॅकिंग कशी करायची, म्हणजे पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट, पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट हा सुद्धा टॉपिक आपण याच्यामध्ये अभ्यासणार आहोत. नंतर कोरडवाहू पिकांचे, फळ पिकांचे व्यवस्थापन, जे कोरडवाहू फळपीक आहेत त्यांचं व्यवस्थापन कशा प्रकारे करायचं, म्हणजे बघा मॅनेजमेंट ऑफ ड्रायलँड फ्रूट क्रॉप्स, कल्टिवेशन ऑफ इम्पॉर्टंट टेम्परेट अँड ट्रॉपिकल फ्रूट ट्रीज ऑफ महाराष्ट्र, म्हणजे महाराष्ट्राच्या महत्त्वाच्या समशीतोष्ण व उष्णकटिबंधातील आणि फळझाडांची लागवड. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला माहिती असलं पाहिजे की टेम्परेट फ्रूट क्रॉप कोणते आहेत, सब ट्रॉपिकल कोणते आहेत, ट्रॉपिकल कोणते आहेत, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. नंतर फळ पिकावरील रोग व किडनी यांचे नियंत्रण, या ठिकाणी आपण ते सुद्धा बघणार. शासनाच्या फळबाग लागवडीची योजना हे अतिशय महत्त्वाचं आहे. कृषी योजना याच्यावरती आपले स्पेशल 6-7 व्हिडिओ आहेत, त्याच्यामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी डिस्कस करणार आहोत की महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या योजना राबवल्या जातात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून. आता आपण ज्यावेळेस नॅशनल लेवलवरती किंवा पूर्ण असं होलसम विचार करतो तर बऱ्याचशा योजना आहेत, पण महाराष्ट्रामध्ये स्पेसिफिक बऱ्याचशा योजना आहेत. जसं की तुमचं जलयुक्त शिवार असेल, नंतर ते याची असते नानासाहेब कृषी संजीवनी योजना, त्याला पोकरा जे म्हणतो आपण, त्याच्या योजना आहेत. त्याच्यानुसार कसं असिस्टंट भेटतं, किती म्हणजे कोणत्या अवजारावरती किती रुपये भेटतात. तर ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि कृषी सेवकमध्ये या गोष्टींवर प्रश्न विचारण्याचे चान्सेस खूप जास्त असतील. नंतर बघा मातृवृक्षाचे महत्त्व व निगा, ऑर्चर्ड प्लांटेशन अँड स्कीम्स ऑफ गव्हर्नमेंट, नंतर नर्सरी मॅनेजमेंट, हरितगृह, नंतर इम्पॉर्टन्स टाइप्स ऑफ साईज अँड कन्स्ट्रक्शन ऑफ ग्रीन हाऊसेस. म्हणजे टोटल ग्रीन हाऊसवरती 2 लेक्चर्स आहेत. ग्रीन हाऊस तेवढं जर कधी केलं तर ग्रीन हाऊस डबल कधी करायचं काम पडणार नाही. त्याच्यामध्येच आपण हे पण शिकवतो की ग्रीन हाऊस इफेक्ट काय असतो, ग्लोबल वॉर्मिंग काय असतं, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये कंपाईल करून तुम्हाला भेटतील आणि हे तुमच्या सिलेबसमध्ये आहे. नेक्स्ट महत्त्वाचं उद्यान विद्या, हॉर्टिकल्चरमध्ये व्हेजिटेबल आणि फ्लावर प्रोडक्शन. आता आपण काय बघितलं होतं अगोदर की तुमच्या फळ पिकांबद्दल बघितलं होतं, सोबतच त्याच्यामध्ये काय येतात तुमचे व्हेजिटेबल्स पण येतात आणि फ्लावर्स पण येतात. नंतर क्लासिफिकेशन ऑफ व्हेजिटेबल, म्हणजे व्हेजिटेबलचं काय असतं तुमचं क्लासिफिकेशन किंवा वर्गीकरण, म्हणजे भाजीपाल्याचं वर्गीकरण. कल्टिवेशन ऑफ मेजर व्हेजिटेबल, लीफ व्हेजिटेबल्स कोणते असतात, फ्रूट व्हेजिटेबल कोणते आहेत, वाईन्स व्हेजिटेबल म्हणजे तुमचे वेलवर्गीय कोणत्या भाज्या आहेत. नंतर लेग्युमिनस व्हेजिटेबल, रूट. आता काय या ठिकाणी व्हेजिटेबलचं क्लासिफिकेशन आणि व्हेजिटेबलचा ज्याच्यामध्ये आपण अभ्यास करतो, व्हेजिटेबलचा ज्याच्यामध्ये अभ्यास करतो त्याला सायन्सला आपण काय म्हणतो, ओलेरिकल्चर म्हणतो. काय म्हणतो, ओलेरिकल्चर असं म्हणतो. नंतर ज्या ठिकाणी आपण फ्रूटचा अभ्यास करतो त्याला काय म्हणतो आपण, पोमोलॉजी म्हणतो. काय म्हणतो, पोमोलॉजी. आणि ज्या ठिकाणी आपण फ्लावरचा अभ्यास करतो, कशाचा अभ्यास करतो, फ्लावरचा, त्याला म्हणतात फ्लोरिकल्चर. त्याला काय म्हणतात रे बाबांनो, फ्लोरिकल्चर असं म्हणतात. तर अशा या काही टर्मिनॉलॉजीज आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. सोबत नंतर फ्लोरिकल्चर बघा या ठिकाणी दिलं आहे, फ्लोरिकल्चर इम्पॉर्टन्स अँड स्कोप, कल्टिवेशन. फ्लोरिकल्चरमध्ये पण कोणकोणते महाराष्ट्रामध्ये फ्लावर्स घेतले जातात. आता याच्यामध्ये ऑर्नामेंटल फ्लावर्स पण असतात. तर ऑब्विसली फ्लावरचा यूज कशासाठी करतो आपण, ऑर्नामेंटसाठीच करतो. पण काही मेडिसिनल ऑर्नामेंटल प्लांट्स पण आहेत, म्हणजे तुमचं क्रिसॅन्थेमम असेल, इसाबगोल असेल, नंतर तुमचं बरेचसे असे आहेत की त्याचा यूज आपण याच्यासाठी करू शकतो. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये बघणार आहोत आपण, तर हॉर्टिकल्चरमध्ये बघणार आहोत. कृषी विस्तार म्हणजे ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन. कृषी विस्तार म्हणजे काय, ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन. तर याच्यामध्ये कोणते टॉपिक बघायचे, तर विस्ताराची मूलतत्वे, वैयक्तिक संपर्क, शेतावर व घरी भेट. म्हणजे याच्या ठिकाणी तुम्हाला इंग्लिशमध्ये कधी सांगितलं तर ते व्यवस्थित कळेल. बघा ॲग्रिकल्चर एक्सटेन्शनमध्ये काय, चाइल्ड प्रिन्सिपल्स ऑफ एक्सटेन्शन, पर्सनल कॉन्टॅक्ट, फील्ड अँड होम व्हिजिट्स, टेलिफोन डिस्कशन, पर्सनल डिस्कशन. म्हणजे डिस्कशनचे टाईप्स, नंतर कम्युनिकेशनचे टाईप्स, नंतर याचे मॉडेल्स पण आहेत कम्युनिकेशनचे, जसं की SMCRE मॉडेल. मग बरेचसे मॉडेल आहेत. नंतर अल्बर्ट आणि कोणाच तरी असा मॉडेल आहे एक, म्हणजे 5-7 मॉडेल आहेत. त्याच्यापैकी मला जेवढं आठवलं तेवढं सांगितलं. ऑफिस व्हिजिट्स, ग्रुप कॉन्टॅक्ट, मीटिंग्स, डेमॉन्स्ट्रेशन, स्टडी टूर्स, ग्रुप डिस्कशन काय असतं, ग्रुप कॉन्टॅक्ट काय असतो,
फार्मर्स मीटिंग, ॲग्रिकल्चर डेज म्हणजे ॲग्रिकल्चरल डे किती किती आहेत किंवा ॲग्रिकल्चरमध्ये कोणकोणते डे सेलिब्रेट केले जातात ते माहिती असलं पाहिजे. 23 डिसेंबरला काय असतं ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे. एक्झिबिशन, रेडिओ, टेलिव्हिजन आणि मीटिंग्स. नंतर ॲग्रिकल्चर पब्लिकेशन, त्याच्यामध्ये पिरियडिकल, सर्क्युलर्स, बुकलेट्स म्हणजे याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी, कुठे गेलं ते, हां, शेतीविषयक घडीपत्रिका, परिपत्रक, पुस्तिका, भित्तीपत्रक, तक्ते, आलेख, बातम्या आणि नमुने छायाचित्र याच्यावरती हे प्रश्न विचारले जाणार आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कशामध्ये बघायला भेटतील, ॲग्रिकल्चर एक्सटेन्शनमध्ये बघायला भेटतील. बघा या ठिकाणी ऑडिओ व्हिज्युअल डिव्हाइसेसमध्ये काय सांगितलं आहे, रेडिओ, टेलिव्हिजन, टाईप्स ऑफ रेकॉर्डर, मूव्हिंग फिल्म, स्लाइड शो, व्हिडिओ कॅसेट्स, ड्रामा, तमाशा. तमाशा म्हटल्यानंतर तुम्हाला लगे गौतमी पाटील आठवते, तसं नसतं आता, तमाशा, कीर्तन. तर हे पण एक काय होते, जनजागृतीचे साधनं होते. त्याच्यामध्ये आपण एक शिकायला पाहिजे की जनजागृती करत असताना किंवा जनजागृतीमध्ये आपल्या ज्या काही गोष्टी होत्या तर ह्या पण एक कम्युनिकेशनच्या मेथड्स आहेत. नंतर कम्प्युटरचं डिझाईन, फंक्शन, यूज, इन्फॉर्मेशन स्टोरेज, इन्फॉर्मेशन एक्सचेंज म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला माहिती असलं पाहिजे की कम्प्युटरचे टाईप्स कसे आहेत, कम्प्युटरमध्ये कोणकोणते इन्स्ट्रुमेंट यूज केले जातात, CPU कशाला म्हणतात, कीबोर्ड कशाला म्हणतात, इनपुट आउटपुट डिव्हाइस कोणकोणते असतात, इंटरनेटबद्दल थोडीफार माहिती असली पाहिजे. तर त्याच्यासाठी पण आपण 5 ते 7 लेक्चर घेणार आहोत कम्प्युटरवरती. नंतर एक्सटेन्शन वर्कर, त्याच्या ड्युटीज आणि टाईप्स म्हणजे एक्सटेन्शन वर्करचे काय काय कामं असतात त्याच्याबद्दल, प्रोग्राम प्लॅनिंग, प्रिन्सिपल, स्टेप्स आणि बेनिफिट्स हे सगळं कशामध्ये बघणार आहोत आपण, तर ॲग्रिकल्चर एक्सटेन्शनमध्ये बघणार आहोत. नंतर विकास योजना म्हणजे डेव्हलपमेंट, कुठे गेलं रे, हां, विकास योजना म्हणजे काय, डेव्हलपमेंटल स्कीम्स. त्याच्यामध्ये आता महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या तुमच्या योजना आहेत त्याच्याबद्दल सविस्तर चर्चा केल्या जाईल. सोबतच काय केलं जाईल की ज्या भारतामध्ये ज्या स्कीम्स आहेत, जसे की तुमचं पीक संरक्षण विमा योजना असते किंवा आपण त्याला प्रधानमंत्री फसल विमा योजना जे म्हणतो आपण त्याला, तर ती असेल, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना असते, नंतर तुमची बऱ्याचशा योजना आहेत, राष्ट्रीय कृषी विकास योजना आहेत, मनरेगा आहे, मुद्रा योजना आहे. तर ह्या योजना आहेत शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून कशा महत्त्वाच्या आहेत आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन, त्याचं ऑब्जेक्टिव्ह काय काय आहेत, त्या स्कीममध्ये ॲलोकेशन किती दिलं जातं, त्याचं सेंट्रल असिस्टंट किती असतं, स्टेटसाठी असिस्टंट किती असतं, बेनिफिशियरी ओरिएंटेड किती असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये बघणार आहोत आणि त्याच्यामध्ये तेवढंच सांगितलंय. नंतर महत्त्वाचे शेतीविषयक कायदे, बी बियाणे कायदा, रासायनिक खत नियंत्रण कायदा, त्याला आपण काय म्हणतो DIPA, एक असा एक आहे डिस्ट्रक्टिव्ह इन्सेक्ट अँड पेस्ट ॲक्ट, तो किती झाला आहे 1914ला चालू झालेला होता. तर त्याच्यामध्ये काय काय असतं, कसं असतं. नंतर कीटनाशक कायदा, इन्सेक्टिसाइडल ॲक्ट, नंतर इन्सेक्टिसाइड ॲक्ट, नंतर जंगल कायदा, फॉरेस्ट ॲक्ट, नंतर तुकडे बंदी व तुकडे तोड कायदा, हे काय फ्रॅगमेंटेशन कंपन्सेशन अँड फ्रॅगमेंटेशन ॲक्ट, याच्याबद्दल पण आपल्याला काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि याच्यामध्ये सिलेबसमध्ये दिल्या आहेत, त्याच्यामुळे या अभ्यासाव्या लागणार आहेत. नेक्स्ट, कृषी व्यवसायातील वित्त व्यवस्थापन म्हणजे काय, या ठिकाणी तुम्ही संपली म्हणू शकता की ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स. काय म्हणू शकता, ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स. ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स म्हणजे कृषी व्यवसायात वित्त व्यवस्थापनाचे महत्त्व काय काय आहे. नंतर कृषी व्यवसायात पत पुरवठ्याची भूमिका, कृषी पत पुरवणाऱ्या संस्था, नंतर कृषी पत प्रस्ताव आणि कृषी व्यवसाय विश्लेषण, इम्पॉर्टन्स ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट इन ॲग्री बिझनेस, रोल ऑफ क्रेडिट सप्लाय इन ॲग्री बिझनेस, ॲग्रिकल्चर क्रेडिट इन्स्टिट्यूशन म्हणजे कोणकोणत्या अशा इन्स्टिट्यूट आहेत ज्या ॲग्रिकल्चरसाठी लोन देतात. सगळ्यात महत्त्वाची कोणती असते तुमची, नाबार्ड असते. कोणती असते, नाबार्ड. म्हणजे नाबार्डचा पण आपल्याला चांगला अभ्यास करावा लागेल. नाबार्डवरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. याची एस्टॅब्लिशमेंट कधी झाली आहे तर 12 जुलै 1982ला झालेली आहे. नाबार्डचे चेअरमन विचारले जाऊ शकतात, नाबार्डचे पहिले चेअरमन विचारले जाऊ शकतात. तर ह्या ज्या काही इन्स्टिट्यूशन्स आहेत जे क्रेडिट प्रोव्हाइड करतात म्हणजे लोन देतात शेतकऱ्यांना, तर त्याच्यावरती प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस आहेत. नंतर ॲग्री बिझनेसचं ॲनालिसिस म्हणजे कशा प्रकारे तुम्ही पोस्ट हार्वेस्ट करून किंवा पोटॅटोला शेतामधून काढून त्याचे चिप्स बनवता, त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला थोड्याफार प्रमाणात माहिती असणं आवश्यक आहे. तर पोटॅटोचं ग्रेडिंग कसं असतं, नंतर त्याचं प्रिझर्वेशन कसं करतात, पॅकेजिंग काय असतं, पॅकेजिंगच्या ऑर्डर काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या कोर्समध्ये सुद्धा शिकवल्या जाणार आहेत. नंतर कृषी विपणन म्हणजे ॲग्रिकल्चर मार्केटिंग. कृषी विपणन म्हणजे ॲग्रिकल्चर मार्केटिंग. याच्यामध्ये शेतमालाची विक्री, व्याप्ती व महत्त्व, नंतर शेतमालाच्या बाजारपेठेचे प्रकार, शेतमाल विक्री व्यवस्थेतील मध्यम आणि संस्था, शेतमाल विक्रीच्या समस्या,
म्हणजे मार्केटिंग ऑफ ॲग्रिकल्चर कमोडिटीज, त्याचा स्कोप अँड सिग्निफिकन्स. टाईप्स ऑफ ॲग्रिकल्चर कमोडिटी मार्केट, म्हणजे मार्केटचे टाईप विचारले जातील. आता मार्केट काय असतं? मार्केट इज अ स्पियर विदिन विच द प्राइस डिटरमाइनिंग फोर्सेस ऑपरेट. म्हणजे काय की ज्याच्यामध्ये बायर्स आणि सेलर्स वस्तूंची देवाणघेवाण करतात. म्हणजे खरेदी करणारा आणि विक्रेता हे एकमेकांमध्ये काय होतं? वस्तूंची देवाणघेवाण होते आणि पैशांचं आदान प्रदान होते. त्याला आपण काय म्हणतो? मार्केट. मार्केट म्हणजे काय? बाजारपेठ. बाजारपेठ म्हणू शकतो ना आपण याला. काय म्हणू शकतो? बाजारपेठ. तर ते असतं ॲग्रिकल्चर मार्केटिंग. म्हणजे ॲग्रिकल्चर मार्केटिंगमध्ये महत्त्वाचे मार्केट कोणकोणते येतील? जसे की तुमचं शेतबियाणं असेल, तुमचा भाजीपाला वगैरे जे काही असेल, भाजी मंडी, सब्जी मंडी, लोकल मार्केट असतात, ट्रक मार्केट असतात. मग याच्यामध्ये अजून थोडंसं डीप कधी गेलं तर मोनोप्सोनी. मग मार्केटमध्ये गेल्यानंतर मोनोप्सोनी, डिओप्सोनी काय असतं, मोनोपॉली काय असतं, या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये बघणार आहोत. नंतर मीडिया अँड इन्स्टिट्यूशन इन ॲग्रिकल्चर कमोडिटी मार्केट सिस्टीम, प्रॉब्लेम्स ऑफ ॲग्रिकल्चर कमोडिटी ऑफ मार्केटिंग. या सगळ्या गोष्टी एवढा सिलेबस आहे आणि या सिलेबसचा आपण परिपूर्ण अभ्यास करणार आहोत. येत्या मला तरी वाटतं की येत्या बघा जवळपास आता त्यांचं चालूच आहे. आता अगोदर काय टाकलं त्यांनी? म्हणजे प्रश्न टाकले, म्हणजे प्रश्नाची संख्या किंवा तुमचा सिलेबसचा पॅटर्न किंवा मार्किंग सिस्टीम टाकली. नंतर काय टाकले? आता सिलेबस टाकलाय. आता काय टाकलाय? सिलेबस टाकलाय. आता राहिलं काय? फक्त नोटिफिकेशन. नोटिफिकेशनचा वाट कधी पाहत बसले, ही सुवर्ण संधी हातातून गेली. आतापासून जर कधी अभ्यास करायला लागणार, आतापासून जर कधी अभ्यास करायला लागणार तर 100% फायदा होईल. मी आता सांगतो 100% फायदा होईल. कारण बघा कृषी सेवकची जी ॲड आहे ना ती 2 ते 3 वर्षातून एकदा टपकती. जर एखादी ॲड 2 ते 3 वर्षातून एकदा टपकतीये आणि आपण एवढं लक्की आहे की आपण त्याला अप्लाय करू शकतो, तर मग अभ्यास का नाही करायचा? अभ्यास करायला पाहिजे ना. मग अभ्यास करण्यासाठी काय करावं लागेल? एक तर तुम्ही स्वतः अभ्यास करू शकता. दुसरी काय गोष्ट आहे की तुम्ही कोणाची तरी हेल्प घेऊ शकता. हेल्प इन केस कसं की तुम्ही कोर्सला परचेस करू शकता. आता कोर्स परचेस करून आमचा काय फायदा होईल सर? बघा अतिशय कमी किमतीमध्ये कोर्स ठेवलेला आहे. बघा बाकीच्यांचं कधी बघितलं तर कोर्सचं व्हॅल्यू आता मला काही एवढं प्रकारे माहिती नाही आहे, परंतु माझ्या हिशोबानं तरी ज्यावेळेस आपण आता मी IBPS AFOला शिकवतो तर मला चांगल्या प्रकारे माहिती आहे की IBPS AFOची हेच शिकवण्याची जी काही फी आहे ती किती असते? 5,000. फक्त ॲग्रिकल्चरबद्दल बोलतोय ते 8,000 पर्यंत फी असते. ठीक आहे, 5,000 ते 8,000 पर्यंत फी असते. परंतु ह्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला 1,000 किंवा 1,500 मध्ये भेटत असतील तर का नाही घ्यायच्या? का नाही घ्यायच्या? बाय लँग्वेज आहे, मराठीमध्ये पण आहे आणि इंग्रजीमध्ये पण आहेत. सोबत तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी अशी पण आहे की लवकरच टेस्ट सिरीज पण लॉन्च होणार आहे. टेस्ट सिरीज जे कोर्स घेतील, ज्यांच्याकडे कोर्स असेल त्यांना ते ॲब्सोल्युटली फ्री असेल आणि जे फक्त टेस्ट सिरीज घेतील त्यांना 500 रुपये टेस्ट सिरीजचे असतील. आणि टेस्ट सिरीज फक्त ॲपवरती अवेलेबल राहतील. कारण तुम्हाला पेपर ऑनलाईन द्यायचा आहे, ऑफलाईन देऊन काय करणार आहे? बरोबर आहे का? तर त्याच्यामुळे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, याच्याकडे लक्ष द्या. आणि टेस्ट पण तुम्हाला याच्यामध्ये सब्जेक्ट वाईज टेस्ट दिसतील. सब्जेक्ट वाईज टेस्ट आता तुमचे 8 सब्जेक्ट याच्यामध्ये कव्हर झालेले आहेत. 8 सब्जेक्टवरती प्रश्न विचारणार आहेत. याच्यामध्ये ASDSचा त्यांनी उल्लेखच नाही केलेला. ASDS ॲनिमल हजबंड्री आणि डेअरी सायन्स, ASDSचा उल्लेखच केलेला नाही. मग ASDSचा अभ्यास करायचं काम आहे का? तर नाही. थोडंफार तरी पण ASDSचे एखादे 2 लेक्चर करून घ्यायचे किंवा तुमचे ते घेऊन घेतल्या जाईल की ब्रीड्स कशा आहेत, कोणत्या ब्रीडचं स्पेसिफिकेशन काय, तर तेवढं घेतलं जाईल. बरोबर आहे का? मग ASDSचा या ठिकाणी तुमचा अभ्यास गेलाय. नंतर क्रॉप फिजिओलॉजी म्हणजे काय तुमचं C3 प्लांट काय असतं, C4 प्लांट काय असते, त्याच्याबद्दल की जास्त विचारण्याचे चान्सेस नाही. तुम्हाला रेस्पिरेशन काय असतं, फोटो रेस्पिरेशन काय असतं, ग्लायकोलिसिस काय असतं, प्लाझ्मोलिसिस काय असतं. नंतर त्या सायकल ज्या काय आहेत त्या सायकल तुम्हाला अभ्यासायचं काम नाही. जे नोटिफिकेशनमध्ये किंवा जे याच्यामध्ये दिलेलं आहे, सिलेबसमध्ये दिलेलं आहे, तेवढ्याच गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातील आणि त्याच्यावरूनच आपल्याला मॅक्सिमम आउटपुट काढायचं. कारण एक प्रश्न आहे तुमचा 2 मार्काला. एक प्रश्न किती आहे? 2 मार्काला. तिकडे तुम्ही 80 पैकी घेऊ शकता किती? 50 मार्क, 40 मार्क, 60 मार्क. इकडे जर कधी मार्क आले नाही, इकडे तुम्हाला कमीत कमी तुमचे 40 क्वेश्चन बरोबर आले नाही आणि तिकडे तुम्हाला 60 मार्क आहेत, 70 मार्क आहेत, 80 पैकी तिकडं. ठीक आहे, म्हणजे टेक्निकल विषयामध्ये किंवा नॉन टेक्निकल विषयामध्ये तुम्हाला त्या 80 पैकी एवढे मार्क आहेत. तर मग इकडे 40 झालेत तर याचे किती होणार आहे? 80 होणार आहे.
आणि इकडले 60 किती उरले बाबांनो 140. पण इकडे जर कधी 50 क्वेश्चन बरोबर आले तर याचं रूपांतर 100 मध्ये होतं आणि इकडले 60 बरोबर किंवा 40 बरोबर आहेत तर तुम्हाला 150 किंवा 160च्या वरती मार्क पडतात. तुमचं सिलेक्शन कोणीच थांबू शकत नाही. हे पण सांग, ज्यावेळेस मी पेपर दिला होता किंवा ज्यावेळेस मी एक्झाम दिली होती 2018ला, किती 2018ला आणि 2019ला पण दिली होती मी, तर 2019ला अमरावती विभागाचा 132 कट ऑफ होता आणि त्यावेळेस मला मार्क होते 138. फक्त काय ॲग्रिकल्चरच्या भरोशावरती, फक्त ॲग्रिकल्चरच्या भरोशावरती. ठीक आहे का. त्यावेळेस माझं ते नशीब मी जॉईन केलं नाही, त्यावेळेस माझं नशीब मी जॉईन केलं नाही. केलं असतं तर आज रोजी जास्त खचके खायचे काम पडले नसते. महत्त्वाचं हे पण आहे 16,800 रुपये पेमेंट आहे पहिले फक्त 3 वर्ष, नंतर गचकन ते 30 पर्यंत जाईल. कृषी सेवक छोटी पोस्ट नाही, नंतर प्रमोशन होतं, नंतर अजून प्रमोशनचे पण चान्सेस असतं नाही याच्यात. मग कशासाठी हा अट्टहास फक्त चाललाय की सर्वसामान्य विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि व्हिडिओ पोहोचवण्याचं काम तुमचं राहील. ठीक आहे. आणि जाता आता तुम्हाला थोडंसं बॅचबद्दल पण सांगून देतो. बॅच लॉन्च करतोय बघा आपण किंवा बॅच लॉन्च झालेलीच आहे. तर याच्यामध्ये बघा मडके सर आहेत, सातपुते सर आहेत, मी स्वतः आहे, नंतर अनुप गोपाळे सर आहेत, कैलास सोळंकी सर आहेत, झालटे सर आहेत आणि सावडे सर आहेत आणि मॅडम पण आहेत सोळंकी मॅडम. हे झाला तुमचा टेक्निकल टीमचा पार्ट. नॉन टेक्निकल टीमचा पार्ट तुम्हाला याच्याबद्दल काही सांगायची गरज नाही. गोरे सर आपले महाराष्ट्रभर चर्चेत आहेत, भविष्यामध्ये आपण इंडिया लेवलला पण उतरणार. नंतर किरण पाटील सर आहेत, संजय सर आहेत, नंतर भानुप्रिया मॅडम आहेत इंग्लिशसाठी, ऋतुराज सर त्यांचं GK तुम्ही चांगल्या प्रकारे बघतायत आणि त्यांच्या लाईव्ह सेशन्स पण तुम्ही करत असाल. नंतर मंगेश सर आहेत आणि मयूर सर सुद्धा आहेत सामान्य विज्ञानासाठी, परंतु सामान्य विज्ञानाचा आपल्याला जास्त काही इम्पॅक्ट पडत नाही. एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत, एवढे सगळे फॅकल्टी तुमच्यासाठी झटत आहेत. तुम्हाला फक्त फीज किती आहे 2500 रुपये. ऑफर वगैरे लावून किंवा तुम्हाला 15 ऑगस्टची ज्यावेळेस ऑफर असेल तर ऑफर वगैरे लावून पण तुम्हाला ही फी अतिशय म्हणजे घेण्यायोग्य पडेल. अतिशय कमी किमतीमध्ये कोर्स घेऊ शकणार. तर जास्त मागं पुढं वाट बघत बसू नका, कोर्स घ्या, अभ्यासाला लागा. सांगायचं महत्त्व एवढंच की असल्या संधी परत परत येत नसतात. ठीक आहे. तर भेटूया आपण लवकरच नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय श्रीराम. आणि काही अडचण असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही पिन करा किंवा कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या. ठीक आहे. चलो बाय.